कबीर, आता हे काय नवीन? अहो नवीन नाहीये मॅडम, हे जुनच आहे. पण आय एम नॉट इंटरेस्टेड. अहो असं कसं मॅडम? हे बघा, विषय मनाचा आहे, त्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट घ्यावाच लागेल. आणि कसं आहे, मी काहीच नाही बोलणार आहे. जे काय बोलायचे ते तुम्हालाच बोलायचंय. पण मला नाही बोलायचं. मॅडम बोलावं लागेल. कसं आहे ना, बोलल्याने ना प्रश्न सुटतात, उत्तरं मिळतात, मन कसं मोकळं होतं एकदम. त्यामुळे बोला बोला मॅडम. मला बोलायची अजिबात इच्छा नाहीये. अहो बोला ना मॅडम, बोला बोला. तुला एकदा सांगितलं ना, मला नाही बोलायचंय, तू जा रे. अहो मॅडम बोलावं लागेल, त्याचेच तर पैसे देणार आहे ना मी तुम्हाला. तुमचाच तर फायदा आहे. आणि नुसतं बोलायचं नाही हा, तुम्हाला रागवायचंय, चिडायचंय. तुमची इच्छा झाली ना तर तुम्ही मारूही शकता, तुमची इच्छा. पण मला आता तुमचं तोंड बघायची पण इच्छा नाहीये. हे बघा मॅडम, तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊ नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही हे घ्या. कसं आहे, तुमच्या मनात जो काही राग आहे ना, तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते बोला आणि हा बोळा फेकून मारा. बघा बघा, नुसता विचार करूनच केवढ्या खुश झालात तुम्ही. ऍक्च्युअल राग काढल्यावर काय मस्त बरं वाटेल ना. करा करा, ट्राय तर करा. वाईट, ओके. अत्यंत वाईट मुलगा आहे. हा, मला खूप त्रास देतो. खूप वाईट मुलगा आहे तो. माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. मला नको नको ते बोलला आणि माझ्यावर संशय घेतला. आता जर माझ्या समोर आला ना तर काय करा, लागतंय. मग मला किती लागलं असेल? जाऊ दे. राधा, राधा प्लीज. आता कुठे गायब झाला? तर हा काय नवीन ड्रामा आहे देव जाणे. कॉलच करते त्याला. हे गेला हा कबीर. नाही नको, जाऊ दे. असेल कुठेतरी. पण खूप वेळ झाला, कबीर परत पण नाही आलाय. पण मी दरवाजा अजिबात उघडणार नाही. आपण कोण? पुरी, अगं जरा माझी मदत करशील का ग? हो हो आजी, करते ना. जरा तुला त्रास देते, म्हणजे माझ्या मेलीला ना आजकाल काही लक्षातच राहत नाही बघ. हो, नाही नाही, त्रास कसला त्यात. या तुम्ही आत या, मी तुम्हाला पाणी देते. ते द्या इथे. या, थँक्यू हा पोरी, थँक्यू. या सावकाश. पोरी, नाव काय ग तुझं? राधा. फार गोड नाव आहे हो. अर्थ माहितीये का? हा, कृष्णाची प्रेयसी ना. ते आहेच ग. राधाचा अर्थ माहितीये का? प्रेमाची देवता, कृष्णावर निस्सीम प्रेम करणारी. वाव, थँक्यू आजी. हा अर्थ आजच कळला मला. हळूहळू काही गोष्टी लक्षात येतात, कळतात. बघ, माझ्या मेलीचं पण मी काय विचारायला आले होते आणि काय बोलत बसले. सॉरी हा, तुझा वेळ घेतला ग.
ओ असं का बोलताय तुम्ही? तुम्ही सांगा ना, मी काय मदत करू तुमची? नाही फार नाही ग. माझा ना पत्ता मी विसरले. म्हणजे माझ्या मेलीचा ना आजकाल काही लक्षातच राहत नाही बघ. तो पत्ता आठवेल मला, पण थोडा वेळ जाईल. तोवर म्हणत होते इथे थांबते, नाही तर जाऊ दे, तुला उगाच त्रास. मी येते. ओ ओ आजी, नाही होता त्रास कसला? तुम्ही मला माझ्या आजी सारख्याच आहात. त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत काही आठवत नाहीये नीट, तोपर्यंत तुम्ही थांबा इथेच. ओके? देव तुझा भला करू ग पोरी. तू ज्याच्यावर प्रेम करतेस ना, तू ज्याची वाट पाहतेस, तो लवकर येऊ. हो? काय म्हणालात आजी? ओ तुम्हाला वाटते तसं काही नाहीये. मला चष्मा लागला असेल. मी माझं नाव विसरत असेन, पत्ता विसरत असेन. हे काळ्याचे पांढरे उगीच नाही झाले तर एका नजरेत लक्षात येतं कोण किती प्रेमात येते. वा वा वा, किती गोड लाजतेस ग. मी अशीच होते हा. म्हणजे वा वा वा, बघ हसताना किती छान दिसतेस. अशीच हसत राहा. नाही तर मग अशी उगाच तोंड पाडून बसली होतीस, वेडी कुठली. आजी खरं सांगू का? सांग सांग. अगं थांब थांब, मला लक्षात आहे तेव्हा मीच सांगते. तुझी पेटी काय म्हणतात हो त्याला, गिफ्ट बॉक्स राहिला होता का ग तुझा? माझा? अगं मी येताना त्यालाच अडखळले ना. जाऊ दे, दुसऱ्या कोणाचा असेल. कुठे? इथे बाहेर होता का? हो, नाही नाही, दुसऱ्याचा कोणाचा तरी असेल, तो घेऊन दे. तू मला घोटभर चहा देतेस का ग? आजी मी ते बॉक्स. ज्याचा असेल बॉक्स तो घेऊन जाईल. तू मला चहा दे ना. हो आजी, थांबा मी आलेच. अगं ए पोरी, ए काय काय पोरी, कुठे गेलीस ग? हा आजी आलेच. हा ये. पोरी, हसून झालं असेल तर जरा चहा देतेस का? चहा? का येत नाही? नाही आजी, येतो पण कधी बनवला नाहीये. घ्या. तुझ्या वयाचे होते ना तेव्हा 20-25 जणांचा स्वयंपाक करायला लागायचा मला. आजकालच्या फुल चाय येत नाही. चल मी शिकवते तुला. ओ आजी थांबा. आजी चहा नको, चहा राहू दे. तसाही चहा हेल्थ साठी चांगला नसतो. मी तुमच्यासाठी ऑरेंज ज्यूस घेऊन येते. अरे छान आहे ना तुझं. तू ज्यूस आण, मी तोपर्यंत घर बघते. हा तुम्ही? अगो तुझ्या घरून काही चोरणार नाही. हा जा ज्यूस आण. हा हा. माझ्या घरून तर मी काय चोरी करणार. आजी आई ग, वा फार मोठं घर आहे ग तुझं. हो छान आहे ना. आमच्या मॅमचं आहे. हो, मला वाटलं तुझं घर आहे हे. नाही, मी ते हॉस्टेलमध्ये राहते, पण लॉकडाऊन मध्ये कॉलेज वगैरे सगळंच बंद होतं ना, सो आम्ही मॅम कडे राहायचो. छान आहे ना मॅमचं घर. मॅडम सुद्धा फेमस डॉक्टर आहेत. अच्छा. आजी तुमच्यासाठी ऑरेंज ज्यूस. ओ आजी काय करताय? बरी, तुझे हात एकदम नाजूक आहेत. हो आजी या ना, या तुम्ही बसा. या सावकाश. बसा बसा सावकाश. आजी आठवलं का पत्ता? नाही ग, नाही आठवलं अजून.
जरा आराम करते, मग आठवेल बहुतेक. पोरी, तू माझे जरा पाय दाब. हा ये. मी अगो, मग मी माझे पाय कसे दाबणार? हा, मग मला आराम कसा मिळणार? पत्ता कसा आठवणार? घे, तुला जर वाटत असेल ना की मला लगेच पत्ता आठवावा, पायचेप पायचेप. देवा, पायचेप पायचेप. पोरी, हळू हळू. ओ आजी, आठवलं का काही? हा, नाही ग, अजून नाही आठवलं. आज ना जाम दगदग झाली बघ माझी. जरा पडते म्हणते. ओ आठवा ना ओ आजी. अगा, मी काय मुद्दा विसरले का माझा पत्ता? हा, नुसतं आम्हालाच बोला. आजी 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 आजी, सॉरी सॉरी. तुम्ही ऐका, तुम्ही इथे पडा, आराम करा. हा, ऐका पोरी, आजपासून विचारीन विचारीन म्हणते. हा, कसं का तू एवढा प्रेम करतो तुझ्यावर? कोण? तोच बॉक्सवाला. आजी, हा, पोरी, एका नजरेतून कळतं बरं का. मग आजपासून विचार करते, काहीतरी लपवतेस माझ्यापासून. हे बघ पोरी, तुझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्या बॉक्सवाल्याचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे बरं का. काही प्रेम वगैरे नाही आजी. असं असतं ना तर त्याने मला दुखावलंच नसतं. का झाली असेल का चूक बिचाऱ्याकडून? हा, हे बघ, आपल्या माणसांवर येणाऱ्या रागाचं वय ना कमी असावं, कारण आपलं वय कमी असतं. म्हणजे? तुला बर्थ डेथ थिअरी माहितीये का ग? ती काय असते? तू कधी पक्ष्यांना घराजवळ किंवा झाडावर असं मेलेलं पाहिलंयस? म्हणजे नॅचरल डेथ. हा, नाही. का बरं? माहिती नाही. कारण पक्ष्यांना आपलं मरण कळतं, म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की आता आपण मरणार आहोत. मग ते स्वतःहूनच आपला मृत्यू निश्चित करतात आणि आकाशात एवढ्या उंच उडत जातात की तिकडच्या दबावामुळे त्यांचं नैसर्गिक विघटन होतं, नष्ट होतात ते तिथेच. या बाबतीत पक्षी आपल्यापेक्षा थोडे पुढे आहेत बरं का. पण आपल्या माणसांना ना शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही ग, म्हणूनच त्याचं दुःख ना आपल्याला जास्त होतं. आपण आज आहोत, उद्या नाही. मग हा असा एवढा राग धरून काय करायचंय? पक्ष्यांसारखं ना काही गोष्टी सोडून देता यायला पाहिजेत आपल्याला. म्हणजे बघ, आता पक्ष्यांची पिल्ल उडायला लागली की ते पक्षी त्यांना सोडून देतात ना. त्यांच्यातही भांडणं होत असतील, त्यांनाही राग येत असेल, पण तो त्यांच्यासारखा सोडून देता यायला पाहिजे. ग पोरी, आपलं आयुष्य एवढंच आहे ग, का तेवढा राग धरून काय करायचं? त्यापेक्षा एखादं प्रेमाचं नातं जोडायचं, सतत प्रेम करत राहायचं. असं नातं जे आयुष्यभर आपल्या सोबत असेल. पण आज आहोत, उद्या नाही. तर आपण अशी नाती जोडली पाहिजेत, प्रेमाची, ती जपवता आली पाहिजे. आजी, तुम्ही थांबा इथे, मी आलेच. ए, कुठे जातेस का? आजी, मी आलेच. कबीरला शोधायला? सकाळपासून खूप त्रास दिलास ना मला. मी शिडीवरून पडलो, तुला काहीच वाटलं नाही. सॉरी कबीर. नाही, आता मी तुला सॉरी म्हणणार आहे आणि ते तुला ऍक्सेप्ट करावंच लागणार. राधा, आय एम सॉरी. अजिबात नाही कबीर. आपलंही आयुष्य खूप कमी आहे, त्यामुळे आपल्यालाही प्रेम करत राहायला पाहिजे.
आणि पक्ष्यांकडून शिकायला पाहिजे. आता तरी मी दिलेली फॉर्च्यून कुकी ट्राय करशील ना? प्रेमाची कुकी. सत्या, पांडे, गबर, मुर्त्यानो, कुठे तुम्ही? हा? आई आई ग, ए मुर्त्यानो, कुठे तुम्ही? रामू, आई ग माझं कोंबा. अरे रामू, मुर्त्या कुठे तुम्ही? आई आई आई, माझं कंबरड मोडलं. आई 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 ग. बसा बसा कसं आहे? हे काय आहे? हा, हे सगळं काय आहे? मॅडम मला माहित नाही, मी गाडी धुवत होतो. अच्छा, तू गाडी धुवत होता आणि तू काय करत होता? अक्का मी इथेच होतो पण किचन मध्ये काम करत होतो. अच्छा, किचन मध्ये काम करत होता. घरात कोण काय ठेवून गेलं ते माहित नाही तुम्हाला? कुठे तो वॉचमन? वॉचमॅन, ओ वॉचमॅन. मॅडम ही घ्या तुमची ग्रीन टी. थँक्यू. हो मॅडम, 6वा कप आहे. वा, तुम्हीच म्हणता ना की जास्त चहा प्यायचं नाही. काय चाललंय तुमचं? बाबा अगं झालं ग. खूप कंटाळा येतो. प्लीज आपण आराम करायला जाऊया ना प्लीज. झालं 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 बास, एवढंच राहिलंय आता. रात्रीपासून तेच बोलताय तुम्ही. अगं खरंच झालंय हे बघ. तुम्हाला काय माहित नाही? घरात येऊन कोणी चोरी करून जाईल तरी तुम्हाला कळणार नाही. मग तुम्ही काय कामाचे? तुम्ही बॅगा घ्या आणि निघा. चालते वा. अक्के 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 चाय अक्का नाश्ता. हा चालेल आपला चहा नाश्ता सगळा देते. या मुर्द्यांनो या. चहा नाश्ता सगळा देते. या. हे काय आहे? हे सगळं काय आहे? आईच्या गावात हे काय? अक्के काँग्रेस इलेक्शन. कोणती इलेक्शन जिंकली का तू? पिक्चर करते कोणता? का फॅन आहे कोणी? अक्काला पटवायला पाठवलंय सगळं. गप्रे मुर्द्या गप. देवा, मी काय विचारते? हे सगळं काय आहे? अक्के आपल्याला काय पण माहित नाही ग. खरंच? हा, तुला माहित नाही? परफेक्ट. आई काय चाललंय काय तुझं? तुझं नवीन बिझनेस वगैरे सुरू केलायस की काय? बाहेर अख्खा फुलांचा ढीग पडलाय. गुड मॉर्निंग कबीर. गुड मॉर्निंग. ते बघ तिचं तर गुड नाईट सुरू आहे. अगं हे पिंकी. ग्रीन टी, ग्रीन टी. हो ग्रीन टी वगैरे काही नकोय. तू जा, जाऊन आराम कर. झोप जा. थँक्यू. नीट जा. धडकेल कुठेतरी. बापरे. अगं पण हे काय सगळं? हं? आणि हे तू बनवतेस काय? कशासाठी? ओ माय गॉड. आई आता मला खरंच जेलस फील होत्या. जेलस? काही काय जेलस फील का करतोय? ऑफकोर्स आय एम जेलस. अरे म्हणजे देवा तुझ्याशी इतकं वाईट वागतो तरी तू त्याच्यासाठी इतकं सगळं करतेस. खरंच हॅट्स ऑफ. आणि म्हणूनच आय लव्ह यू. हे बघ, कोणी आपल्यावर किती प्रेम करावं हे आपल्या हातात नाहीये, पण आपण कोणावर किती प्रेम करावं हे तर आपल्या हातात असतं ना. ओ हे बघ, ही आहे खरी केमिस्ट्री. ते तू कॉलेजमध्ये जे काही शिकवतेस ना ते सगळं फेक आहे. बाय अरे त्याच्यावरती लिहिलंय श्रीखंड लय गोड्या. म्हणजे कोणी पाठवलं असेल, तुला कळलं का? काय रे? काय विचारते मी? अक्के तुझ्या भेजात जे काय चाललंय तसं काय पण नाही. पहिले सांगतो आपला ह्याच्याशी काय पण संबंध नाही. हा खरंच? हा
मला माहितीये ना कोण असेल, ती सटवीच असेल. आणि काय रे वॉचमॅन, तुला खरंच माहिती नाही कोण आलं होतं ते? अक्का मला खरंच माहित नाही कोण होतं ते. असं? मग एक काम करायचं, बॅग घ्यायची आणि हे घर सोडून निघून जायचं. अक्का असं करू नका, माझे पोरं बाळ उपाशी मरतील. तुझं जर कामाकडे लक्ष ना तर मी काय करू? चल निघ. अक्का असं करू नका. हा करशील? मी सांगेल ते करशील? अक्का तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी. हा मग जा, उचल ती फुलं सगळे, जा पटपट. तोंड काय बघताय? उचला पटापटा. अगं अक्के पण तू काय कर? उचल ती फुलं. हा चल. अरे राहू उचल ती फुलं सगळी. अरे राहू दे, चला तू- चला सगळ्यांनी. अरे चला या. चल. काय काय यार